पण मनुष्य देत नाही, मनुष्य जवळच ठेवतो. तर मला एक सांगा, महिला मंडळ घरी गेले, कपाट उघडली, किती साड्या असतील? मला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्हाला निश्चित आकडा सांगता येणार नाही. पूर्ण गॅरंटी आहे की माझ्याकडे इतक्याच साड्या आहेत, माझ्या सकट किती आहे याचा आकडा सांगता येणार, गॅरंटेड. पडू नये, परंतु एखाद्या दिवशी जर कपाट अंगावर पडली तर जिवंत राहणारच याची गॅरंटी. एवढ्या साड्या आहेत. काही 5 वर्षानंतर हाताला लागतात, काही 10 वर्षापासून अजून घातलेल्या नाही, फक्त कपाटीतच आहेत ना. पण असा कधी विचार केला का की याच्यातल्या 2-4 साड्या गरीबाला वाटून देऊ? केलाय विचार? केला आहे ना भरपूर. जे असेल ते द्या, आणि कुणाला द्या? ज्याच्याकडे जे नाही त्याला द्या. ज्याला एक वेळचं अन्न मिळत नसेल ना त्याला अन्नदान करा. ज्याच्या पायामध्ये तुम्ही कधी चपला बघितलेल्या नसतील ना त्याला चपलांचं दान करा. ज्याच्या घरावर छप्पर नसेल ना त्याच्या घराला छत बांधून द्या. ज्याच्या अंगावर फाटलेले वस्त्र बघितलेले असतील ना त्याला वस्त्र दान करा. ज्याच्याकडे जे नाही त्याला ते द्या. दान केलं पाहिजे व्यक्ती. तर दानाचा विषय निघला म्हणून मी सांगते, दान केल्याने व्यक्ती स्वतःवरही कल्याण, स्वतःचंही कल्याण करतो आणि दुसऱ्यांचंही कल्याण करतो. ज्याला देतो त्याचंही कल्याण करतो आणि स्वतःचंही कल्याण करतो. कशा प्रकारे? दान दिल्यानंतर पुण्य आपल्या खात्यात जमा होते, फक्त ते आपल्याला जमा झालेलं दिसत नाही. ते कधी कोणत्या मार्गाने आडवं येईल सांगता येत नाही. म्हणून दान केल्यानंतर व्यक्ती स्वतःवर दया करतो, स्वतःवर कृपा करतो. भरपूर धन कमावलं आणि दान केलंच नाही तर जमा झालेलं धन अनर्थ घेऊन येतो आणि ते धन कधीही मनुष्याला सुखी राहू देत नाही. जसं एखाद्या तलावातलं पाणी वापरात आलेलं नसेल तर त्या पाण्यावर जसं हिरवळ काळं शेवाळ तयार होतं, त्याच्यामध्ये कृमी कीटक जीव जंतू तयार होतात. त्या पाण्याला घाणेरडा वास येतो आणि त्या पाण्याला ज्याचा वापरच झाला नाही ते पाणी जसं अशुद्ध होतं तसं जमवलेल्या धनाच्या मागे अनर्थ येत असतात. आणि हे धन जर शुद्ध करायचं असेल तर ते दानाच्या मार्गाने शुद्ध केलं जातं. म्हणून मनुष्याने दान केलं पाहिजे. आता याच्याही पुढे विषय निघलेला आहे म्हणून मी 2-3 वाक्य विषय भंग करते. ऐका लक्षपूर्वक. तुम्ही कितीही धन कमावलं आणि मागे ठेवून गेलात तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही. पण तुम्हीच कमावलेलं धन जर तुम्ही दान केलं तर वरती गेल्यानंतर ते दान केलेलं तुम्हाला कामात येईल. वर गेल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ते पुण्य तुम्हाला आडवं येईल. ते या जन्मामध्ये भविष्यात तुम्हाला आडवं येईल. याचा अर्थ असा घेऊ नका की तुम्ही काही शिल्लक ठेवू नका, असं माझं म्हणणं नाही. मला एक सांगा, आपल्या पंजोबांचा फोटो आपल्या घरामध्ये आहे का? क्वचित जणांच्या घरात असेल. आपली पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी आणि त्याच्या पुढच्या पिढीनंतर आपलाही फोटो कुणी घरात ठेवणार? असं कुणीही म्हणणार नाही की हा बंगला यांनी बांधला होता, बँक बॅलन्स यांनीच ठेवला होता, हे सगळं यांनी कमाई केलेली होती, एवढं सगळं शेत यांनी घेतलं होतं. आपला फोटोही ठेवणार नाही. आपला फोटो बघितल्यानंतर आपल्या 4थ्या-5व्या पिढीतले लोक म्हणतील काढा हे फोटो आणि न्या नदीवर, पाण्यात, विहिरीत. यांना कधी पाहिलंच नाही, कशाला ठेवायचे हे फोटो?
वृद्धावस्थेमधले उतरलेले चेहरे काढा म्हणते तिकडे. आपला फोटो ही घरात ठेवणार नाही, कारण आपण काही संत नाही की आपला फोटो ठेवतील आणि पूजा करतील. लई झालं तर एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी, त्याच्या पुढची नाही. कुणासाठी करताय कमाई? आणि ठेवून काही फायदा होणार नाही. म्हणून कमीत कमी आपण कमावलेलं धन जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता आहे ना, तोपर्यंत आपल्याला जेवढं दान करता येईल तेवढं दान करा आणि स्वतःचं कल्याण करून घ्या. कारण त्याच्याने आपलं हित होणार आहे, त्याच्याने आपलं हित होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. म्हणून तरी दान करा, म्हणून तरी दान केलं पाहिजे. पण दान करत नव्हता, चांगल्या कार्यासाठी ते धन कधीही वापरत नव्हता. कोण? देवराज ब्राह्मण. आई वडिलांना वाईट वाटायचं, एक तर चुकीच्या मार्गाने कमवतोय, दुसऱ्यांना फसवून कमवतोय, आणि त्याच्यातल्या त्याच्यात कधी दान पुण्य तर करतच नाही, चांगलं कार्य करत नाही. एवढा बिघडलेला होता देवराज ब्राह्मण. एक दिवस एका सरोवराजवळ गेला आणि एका सरोवराजवळ गेल्यानंतर एका शोभावती नावाच्या वेश्येला बघितलं. देवराज ब्राह्मणाचं लक्ष गेलं. त्या स्त्रीच्या नको तशा हालचाली बघितल्या, तिची दृष्टी बघितली. देवराज तिच्या जवळ गेला, तिला घेऊन घरी आला, तिच्याशी परिचय झाला. आई वडिलांना अतिशय वाईट वाटलं की याने एका दुष्ट पाप कर्म करणाऱ्या स्त्रीला घरी आणलं. आई वडील पश्चाताप करायला लागले, देवराजला समजवायला लागले की हे चुकीचं आहे. घरामध्ये तुझी पत्नी आहे, आम्ही आई वडील आहोत, आणि तू हे पाप कर्म का करतोय? त्यावेळेस आई वडील हात जोडून शिकवतायत, पण देवराजला चांगलं सांगणारे आई वडील चांगले वाटले नाही. कारण रजो आणि तमोगुणी व्यक्तीला तुम्ही कितीही चांगलं सांगा, चांगलं सांगणारा व्यक्तीच त्याला वैरी वाटतो. ज्याच्यामध्ये चांगले गुणच नाही त्याला चांगलं सांगणारा व्यक्ती वैरी वाटतो. आई वडील रडायला लागले, पत्नी रडायला लागली. एक दिवशी रात्री झोपलेल्या आई वडिलांना त्याने मारून टाकले, पत्नीला समाप्त केलं. त्या शोभावती वेश्येलाच स्वतःच्या जवळ ठेवलं. अनेक वर्ष व्यतीत झाले. देवराज वृद्ध झाला आणि देवराज वृद्ध झाल्यानंतर ती शोभावती नावाची वेश्या सुद्धा निघून गेली. आणि मग नंतर एकदा घटना अशी घडली की घरामध्ये कुणीही नाही, स्वयंपाक बनवणार नाही, जेवू घालणार नाही, उचलणार नाही, बसवणार नाही. फिरता फिरता तो गोकर्ण, तो तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आला. आणि तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आल्यानंतर दैववशात एका शिवालयामध्ये बसला.